नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत झणझणीत असा कोल्हापुरी स्टाईल मटण रस्सा। तेही एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। खूप टेस्टी अशी आणि सोपी रेसिपी आहे। झणझणीत असा कोल्हापुरी रस्सा आज आपण बनवतोय, पण एकदम कमी मसाला घालून आणि एकदम आपल्या घरच्या घरी जो मसाला उपलब्ध आहे त्यानेच आपण बनवणार आहोत, त्यामुळे एकदम छान टेस्ट येणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। अगोदर आपण मसाला परतून घेऊया। मसाल्यासाठी आपल्याला कांदा टोमॅटो लागणार आहे, तर ते तेलामध्ये आपल्याला अगोदर परतून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकायचं आणि कांदा अगोदर परतून घेऊ। अगोदर आपल्याला तेल न घालता थोडासा परतून घ्यायचा आणि मग आपण थोडंसं तेल टाकणार आहोत। कांदा चांगला परतून झाला की आपण लगेच त्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। थोडा वेळ झाकण ठेवू, म्हणजे कांदा चांगला मऊ होईल आपला। आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया। थोडासा लसूण पण मी इथे घातलेला आहे। आपल्याला नंतर आले लसूणची पेस्ट लागणार आहे, खोबरं कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट पण लागणार आहे, आणि ही वेगळी पेस्ट आपण करणार आहोत। आता हा झालेला आहे चांगला परतून। आता हा काढून घेऊया। आता दुसऱ्या कढईमध्ये आपण तेल न घालताच आपल्याला डाळ व किंवा फुटाणे घातले तरी पण चालेल, पण इथे मी डाळ घातलेलं आहे, ते पण परतून घेऊ। थोडंसंच करायचं आहे। आता लगेच खोबरं पण भाजून घ्यायचं। तेल न घालताच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। यामध्ये आपण तेल नाही घालणार। थोडंसं लालसर झालं की खोबरं पण आपण काढून घेऊया। आता काढून घेऊया खोबरं। आता याच कढईमध्ये आपल्याला थोडेसे तीळ घालायचे आहे आणि खसखस घालायची आहे। तीळ आणि खसखस मी घातलेले आहे। आता थोडीशी आपल्याला हे पण भाजून घ्यायचं आहे। हे आपल्याला कोरडंच भाजायचं आहे। आता हे काढून घेऊ आपण। आता थोडेसे खडे मसाले आपल्याला भाजायचे आहे। तेल न टाकताच आपण भाजतोय हे खडे मसाले। एकदम थोडेसे भाजायचे, जास्त करपू द्यायचे नाही। आता ही सगळी पेस्ट आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची। तर तोपर्यंत आपलं मटण पण शिजून घेतलेलं आहे कुकरमध्ये, चांगलं शिजलेलं आहे। आता आपण हे या मटक्यामध्ये बनवणार आहोत भाजी। यामध्ये एकदम टेस्टी अशी चव येते। गरम झालं की यामध्ये तेल घालायचं। आता इथे मी खोबरं, अद्रक आणि लसूणची पेस्ट अगोदर घातलेली आहे, आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घालून पण एक दुसरी पेस्ट केलेली आहे, ती पण इथे घातलेली आहे। खडा मसाला आपण जो भाजला होता तो थोडासा कुटून घ्यायचा, आणि आपण जी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केली होती ती पण आपण लगेच घालणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे आणि टेस्टी आहे। यामध्येच थोडीशी धने पावडर मी घातलेली आहे। चांगलं तेल सुटू द्यायचं। थोडा वेळ झाकण ठेवायचं। मस्तपैकी तेल सुटलेलं आहे।
गॅस थोडासा फुल करायचा, म्हणजे जे मातीचं भांडं आहे त्याला जरा गॅस जास्त फुल लागतो. खाली लागणार नाही याची पण काळजी घ्यायची, पटकन लागतं यामध्ये. आता चांगलं तेल सुटलेलं आहे. आता मसाले घालूया. लाल तिखट, गरम मसाला, काश्मीरी लाल तिखट, थोडंसं काळं तिखट घालायचं, कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला. एवढेच मसाले आपल्याला इथे घालायचे आहेत. आता चांगलं परतून घेऊ पेस्ट. आता लगेच आपण यामध्ये शिजलेलं जे मटण आहे ते घालणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता थोडीशी कोथिंबीर घालायची. आता थोडा वेळ झाकण ठेवू आणि चांगलं तेल सुटू देऊ. चांगलं तेल सुटलेलं आहे. आता जे सूप आहे ते आपल्याला अगोदर घालायचं असतं आणि मग गरम पाणी घालायचं असतं. थोडं थोडं घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे. मस्त असं तेल पण आपलं सुटलेलं आहे. छान अशी भाजी आपली होणार आहे. पाणी घालताना गरम पाणी घालायचं आणि जेवढं लागते तेवढं तुम्ही वाढवू शकता. आता चांगली एक उकळी काढून घ्यायची आणि आपली भाजी तयार झालेली आहे. झटपट अशी कोल्हापुरी स्टाईल आपण मटण रस्सा बनवलेला आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण रेसिपी बनवलेली आहे, त्यामुळे नक्की करून बघा. खूप टेस्टी बनते. थोडा वेळ झाकण ठेवायचं आणि भाजी आपली तयार झालेली आहे. बघू शकता तेल पण खूप छान सुटलेलं आहे. मटण रस्सा आपला तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. झणझणीत कोल्हापुरी स्टाईल मटण रस्सा आपला तयार झालेला आहे. भाकरीसोबत हा छान लागतो किंवा पोळीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सोप्या रेसिपी आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, त्यामुळे नवीन रेसिपीसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.